नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिल्याप्रमाणे की IMP इंग्लिशचा पेपर आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती सगळ्या विषयाचे IMP क्वेश्चन पेपर्स हे पेपरच्या चालू व्हायच्या आधीच येत राहतात, मिळत राहतात आणि त्यामध्ये 75% क्वेश्चन्स हे बोर्ड पेपरला येतात म्हणजे येतात. याचं प्रूफ आपण मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये देखील प्रूफ दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं आहे की चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला फक्त एक लाईक करत जायचं आहे. सबस्क्राईब केल्याने तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन सगळ्यात एक नंबर येईल आणि लाईक केल्याने तुम्हाला असेच रिलेटेड व्हिडिओ पोहोचत जाते. तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. त्यात एक सूचना देतो की सगळ्या इथून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज एक व्हॉईस क्लिअर येत असेल, पण ह्या व्हिडिओमध्ये थोडा इको व्हॉईस होत असेल. तर इकोचं कारण असं आहे की आज माईकचा थोडा इश्यू आहे, त्यामुळे माईक नसल्यामुळे थोडासा आवाजाला प्रॉब्लेम येत असेल. ठीक आहे, तेवढं तुम्ही समजून घ्या आणि थोडा कमी आवाज करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपरच पाहिजे आहे आणि ह्या क्वेश्चन पेपरमध्ये मी काही IMP जे सांगणार आहे ते तुम्हाला 100% करून ठेवायचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहा, सेक्शन 1 लँग्वेज स्टडी या ठिकाणी असते. हे तुम्हाला माहिती आहे 10 मार्क्ससाठी. डू ॲज डायरेक्टेड क्वेश्चन नंबर 1 असतो. 1मध्ये जे 5 जे असतात 6 जे असतात ते या ठिकाणी डू ॲज डायरेक्टेड लिहायचे असतात आपल्याला. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड बी पण असतो, त्यामध्ये फ्रेज, सफिक्स, प्रिफिक्स असं क्लॉज वगैरे असं असतं. तर ते देखील तुम्हाला इझी आहे. टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला IMP टेक्स्च्युअल पॅसेज सांगतो की नथूचा जो पॅसेज आहे हा IMP करून ठेवा. तुमच्या बुकमध्ये हा पॅसेज शोधा आणि त्याच्यावरचे संपूर्ण क्वेश्चन आन्सर्स या ठिकाणी A1, A2 आणि A3, A4, A5 असे दिलेले आहेत. PRQ देखील हाच IMP आहे, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. पहा की हा जो पॅसेज आहे हा मी IMP देत नाही आहे, कारण की हा पॅसेज नाही येणार आहे. तर हा पुढचा प्रश्नपत्रिकेत हा पॅसेज आपण IMP सांगणार आहोत. ठीक आहे, तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही पॉज करून पाहू शकता. त्यानंतर पोएट्री जी आहे, कविता, तर ती या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ती कविता पाहिजे आणि त्यावरचे क्वेश्चन नंबर 3चे उत्तरं तुम्हाला शोधायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर आहे A2 मध्ये तुम्हाला त्या A3पर्यंतच असतं कवितेमध्ये. तर A3मध्ये या ठिकाणी IMP दिलेला आहे. ठीक आहे, तर त्यानंतर बी आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर ओ कॅप्टन ही कविता जी आहे हिचं ॲप्रिसिएशन तुम्हाला करून ठेवायचं. त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला तर माहिती असेल टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, अनसीन पॅसेज आहे. तर मी हा सजेस्ट करणार नाही अनसीन पॅसेज, कारण की तुम्ही अभ्यास करू शकता याचा पण सॉल्व करण्यासाठी. फास्टमध्ये तुम्हाला जर पॅसेज जर आला अचानक एखादा तर त्यासाठी पण मी एक सजेस्ट करेल, तो म्हणजे इंग्लिशच्या पेपरच्या आधी. ठीक आहे, इंग्लिशच्या पेपरच्या आधी मी एक क्वेश्चन पेपर देत असतो, त्यातला मी अनसीन पॅसेज सजेस्ट करेल. A2, A3, A4 त्याच्यातलं तुम्ही प्रॅक्टिस म्हणून हे ठिकाणी पॉज करून पाहू शकता. समरी देखील अनसीनवरती असते, अनसीनमध्ये क्वेश्चन 4A मध्ये असते, समरी लिहायची आहे. त्यानंतर रायटिंग स्किलचा विषय असा आहे की रायटिंग स्किलमध्ये 20 मार्क्स असतात. ठीक आहे, तर 20 मार्क्ससाठी लेटर तुम्हाला IMP लेटर जर लागत असेल तर खाली कमेंट करा लेटर आणि या ठिकाणी तुम्ही हे सॉल्व करा. ठीक आहे, हे लेटर जे आहे हे राईट अ लेटर टू योगा क्लासेस रिलेटेड लेटर आहे. तर हे काही पॉईंट्स त्याच्यात आले पाहिजे. तर हे संपूर्ण पॉईंट्स त्या ठिकाणं त्या लेटरमध्ये आले पाहिजे. ठीक आहे, तर मी सजेस्ट करेल A1 लेटर लिहा, इन्फॉर्मल. ती सगळ्यात इझी लेटर असतं आणि तेच लेटर चांगलं आहे. B1 और B2मध्ये डायलॉग असेल तर डायलॉग सगळ्यात सिम्पल असतो. डायलॉग तुम्हाला आता या ठिकाणी एक दिलेला आहे, क्लीन इंडिया आणि ब्युटिफुल इंडिया. तर क्लीन इंडिया आणि ब्युटिफुल इंडिया कशी ठेवू शकतो याविषयी तुम्हाला माहिती द्यायची डायलॉगमध्ये. स्पीच तर भरपूर जणांना सजेस्ट करणार नाही, डायलॉग इझी जाईल. त्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल असं काय असतं या ठिकाणं. तर व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये जर डूज अँड डोंट्स जर आलं तरी 100% मी सजेस्ट करेल हेच क्वेश्चन लिहा आणि पॉज करून तो देखील पहा. त्यानंतर आहे न्यूज रिपोर्ट आहे, बाल आनंद मेळा सेलिब्रेटेड बाय अदर स्कूल. तर तुम्हाला एक न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे, न्यूज तयार करायची आहे. त्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हेडलाईन आलं पाहिजे, डेटलाईन आलं पाहिजे, इन्स्ट्रक्शन आलं पाहिजे, शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ आला पाहिजे. ठीक आहे, त्याला ऑर स्टोरी असतं. तर स्टोरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, रमेशची स्टोरी आहे.
ट्रान्सलेशनमध्ये काही नाही एवढं. ट्रान्सलेशन, प्लेजर, हंबल, रिसर्च, ग्लोबल, मेसेज, वरी हे जे आहेत, हे जे 6 शब्द असतात, हे नुसतेच आपल्याला काय दिलेले असतात, वर्ड्स दिलेले असतात. बीमध्ये तुम्हाला सेंटेन्स दिलेले असतात, त्याचं मराठीत ट्रान्सलेशन करायचं असतं. आणि सीमध्ये वर्ब्स, म्हणी आणि प्रोवर्ब्स दिल्या जातात. नो पेन्स नो गेन्स अशा पद्धतीने म्हणी दिल्या जातात, तर त्याचं ट्रान्सलेशन मराठीत करायचं असतं. तर ही झाली क्वेश्चन पेपर. तर सांगू इच्छितो की ही क्वेश्चन पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असते, तर त्या ठिकाणून ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक ओपन करून तुम्ही टेलिग्रामवरून इंग्लिश क्वेश्चन पेपरही डाउनलोड करू शकता आणि याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ इंग्लिश, मराठी, हिंदी, मॅथ, सायन्स 1 2, मॅथ 1 2 अशा पद्धतीने संपूर्ण व्हिडिओ, इतिहास, भूगोल सहित आपल्या चॅनलवरती IMP नोट्स दिल्या जातात. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच काय करून ठेवायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.